नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिकांची एक सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण एक दिवस आड एक प्रश्नपत्रिका पाहतोय. तर मित्रांनो, आज आपण गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. आणि मित्रांनो, जरी ही प्रश्नपत्रिका गडचिरोली जिल्ह्याची असली तरी देखील तुम्हाला यातून फायदा होणार आहे, कारण तुमच्या जिल्ह्याविषयी किंवा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्याविषयी कोणते प्रश्न येऊ शकतात आणि प्रश्न कशा प्रकारचे येतील ते तुम्हाला या व्हिडिओमधून समजेल. त्यामुळे जरी तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार असाल तरी देखील हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कोणते प्रश्न विचारले जातील हे समजायला मदत मिळेल. तर मित्रांनो, जर तुम्ही 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचबरोबर या परीक्षेचा अभ्यास करणारे आपले मित्र आणि नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही आमच्याशी व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा इंस्टाग्रामद्वारे संपर्क करू शकता. या सर्व लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नपत्रिकेला. प्रश्न क्रमांक 1, गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत? आता मित्रांनो, आपल्याला गडचिरोली जिल्ह्याविषयी काय माहिती असायला पाहिजे? क्षेत्रफळ, तो कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो, त्याचबरोबर इतर डेमोग्राफिक्स जसं की लोकसंख्या, लोकसंख्येची घनता इत्यादी गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत. तर या ठिकाणी कोणता प्रश्न आलेला आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी हे 3 मतदारसंघ आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी, 3 मतदारसंघ आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ क्रमांक 67, 68 आणि 69 हे आहेत. प्रश्न क्रमांक 2, छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागत नाही? मित्रांनो, गडचिरोली जिल्हा आहे तो 3 राज्यांसोबत सीमा शेअर करतो. कोणत्या कोणत्या? एक तर आहे तेलंगणा, दुसरं आंध्र प्रदेश आणि तिसरं छत्तीसगड. तर मित्रांनो, छत्तीसगड राज्यातील मोहल्ला, मानपूर, कनकर, नारायणपूर आणि बिजापूर या जिल्ह्याच्या सीमा आहेत त्या गडचिरोली जिल्ह्यासोबत सामायिक आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? मोहल्ला, मानपूर आहे, कांकेर आहे आणि बिजापूर आहे. मग राहिलं कोण? सुकमा राहिला. म्हणजेच सुकमा या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागत नाही. म्हणजे ऑप्शन डी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मित्रांनो, इंद्रावती नदी आहे ती ओडिसामधील कालाहंडी जिल्ह्यामध्ये उगम पावते आणि तिथून ती महाराष्ट्रामध्ये येते आणि महाराष्ट्र आणि छत्तीसगड या 2 राज्यांचं बॉर्डर बनवते. तर मित्रांनो, ही पुढे जाऊन गोदावरी नदीला मिळते. छत्तीसगडमधील बस्तर दंतेवाडा या जिल्ह्यामध्ये ती गोदावरी नदीला मिळते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए, गोदावरी. प्रश्न क्रमांक 4, आरोग्य सेवा देणारा प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्प कोठे आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, कुष्ठरोग्यांना, खास करून माडिया गोंड जमातीतील लोकांना सेवा देणारा प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्प आहे तो मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या तालुक्यामध्ये हेमलकसा या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. तर मित्रांनो, याची स्थापना आहे ती 23 डिसेंबर 1973 ला बाबा आमटे यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 5, तेलंगणातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? आता मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं इतर जिल्ह्यांसोबत? या ठिकाणी वही आणि पेन घेऊनच ठेवा, कारण या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ, सीमा, त्याचबरोबर नद्या, उपनद्या आणि इतर प्रकल्प यांच्याविषयी माहिती आपल्याला लिहून घेतली पाहिजे. आणि प्रश्न कोणताही जर आपल्याला कळालं तर तुमच्या जिल्ह्याविषयी तुम्हाला ती माहिती घेता येईल. त्यामुळे वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. आता या ठिकाणी आपण छत्तीसगड जिल्ह्याच्या पाहिलेल्या होत्या. आता तेलंगणाविषयी प्रश्न आहे या ठिकाणी लगेच. तर या ठिकाणी पहा, तेलंगणातील कुमुराम भीम, मंचेरियल आणि जयशंकर, भूपालपल्ली या जिल्ह्याच्या सीमा आहेत त्या गडचिरोली जिल्ह्याला लागतात. तर मित्रांनो, वारंगल आहे तो पूर्णपणे जिल्ह्यांनी वेढलेला एक जिल्हा आहे. म्हणजे या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यासोबत कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तर वारंगलची लागत नाही. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान असलेली बाबलाई देवी कोणत्या तालुक्यात आहे? मित्रांनो, आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान असलेली बाबलाई देवी ही गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या तालुक्यामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी, भामरागड. मित्रांनो, दरवर्षी भामरागडमधील 108 गावं मिळून 1 ते 3 जानेवारी अशी 3 दिवसीय यात्रा या ठिकाणी साजरी केली जाते. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही? आता मित्रांनो, आपल्याला
महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग माहित असले पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला प्रादेशिक विभागाबद्दल प्रश्न आलेला आहे, कारण विदर्भ आलेला आहे. या ठिकाणी विदर्भामध्ये पहा, आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहा किती प्रादेशिक विभाग आहेत? 5 प्रादेशिक विभाग आहेत. कोणते कोणते? कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र किंवा खानदेश आणि विदर्भ, हे 5 आहेत. तर मित्रांनो, विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे आहेत. कोणते कोणते? नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशिम. तर मित्रांनो, औरंगाबाद जिल्हा आहे तो मराठवाडा प्रादेशिक विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी, औरंगाबाद. मित्रांनो, आता याचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8चं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए, छत्रपती संभाजीनगर. औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव छत्रपती संभाजीनगर आहे. त्याचबरोबर धाराशिव हे उस्मानाबाद या जिल्ह्याचं नवीन नाव आहे. प्रश्न क्रमांक 9, यापैकी कोणती व्याघ्र सफारी महाराष्ट्रात नाही? मित्रांनो, या ठिकाणी पहा, पेंच नागपूरमध्ये आहे, म्हणजे महाराष्ट्रात आहे. ताडोबा चंद्रपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. नागझिरा भंडारा आणि गोंदियामध्ये, हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे. तर मित्रांनो, सातपुडा आहे ते मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? सातपुडा व्याघ्र सफारी किंवा सातपुडा व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रात नाही, म्हणजेच ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 10, नक्षल चळवळीची सुरुवात गडचिरोलीत कोणत्या तालुक्यापासून झाली? मित्रांनो, आता भारतामध्ये पश्चिम बंगाल राज्यातील नक्षलबारी किंवा नक्षलबाडी या गावातून नक्षल चळवळीची सुरुवात झाली होती. आणि ती कधी झाली होती मित्रांनो? 1966ला. तर त्यानंतर मित्रांनो 1980 पर्यंत याचा शिरकाव छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा या भागामध्ये झाला होता. तर मित्रांनो, 1980 दशकामध्ये याचा शिरकाव आहे तो तेलंगणाकडून सिरोंचा या तालुक्यामध्ये झाला. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए, सिरोंचा. प्रश्न क्रमांक 11, भारतात सध्या नवीन चालू केलेल्या रेल्वेचे नाव काय आहे? मित्रांनो, भारतामध्ये सध्या म्हणजे 2019 पासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे, जिला मित्रांनो ट्रेन 18 असं नाव देखील देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. तर मित्रांनो, या ट्रेन अंतर्गत सर्वात पहिला प्रवास किंवा सर्वात पहिली ट्रेन आहे ती नवी दिल्ली ते वाराणसी जंक्शन या दरम्यान धावली होती. तर मित्रांनो, वंदे भारत एक्सप्रेस बद्दल आणखी माहिती की ही जी ट्रेन आहे त्याचं डिझाईन आहे ते कोच कारखाना ICF चेन्नई यांच्यामार्फत केलं गेलेलं आहे. ठीक आहे. आणि या अंतर्गत पहिली ट्रेन दिल्ली ते वाराणसी आणि दुसरी ट्रेन दिल्ली ते कटरा या दरम्यान धावलेली आहे. प्रश्न क्रमांक 12, कोविड-19 ची लस निर्माण करणारे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? मित्रांनो, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना 1966ला सायरस पुनावाला यांनी पुणे या ठिकाणी केली होती. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी, पुणे. तर मित्रांनो, या इन्स्टिट्यूटनं ॲस्ट्राझेनेकाची कोविशिल्ड नावाची लस बनवली होती. कोणती लस? कोविशिल्ड. प्रश्न क्रमांक 13, गडचिरोलीमध्ये सध्या लोह खनिज उत्खनन कोठे सुरू आहे? मित्रांनो, गडचिरोलीमध्ये प्रमुख ठिकाण आहे सुरजागड. या ठिकाणी लोह खनिज उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाणी आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी, सुरजागड. मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्याबद्दल काही प्रश्न होते ते आपण पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आणखी काय पाहायचं आहे की गडचिरोली जिल्ह्याची स्थापना असेल, त्याचं विभाजन असेल, इत्यादी गोष्टी या देखील पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 14, फिफा विश्वकप 2022चा विजेता संघ कोणता? मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं? फिफा विश्वकप 2022चा सर्वोत्कृष्ट खेळाडू पाहिला होता. कोण होता? लिओनेल मेसी आणि अबाम्बे. तर मित्रांनो, या ठिकाणी विजेता संघ कोणता होता असा प्रश्न आलेला आहे. तर विजेता संघ कोणता होता? मित्रांनो, विजेता संघ होता अर्जेंटिना आणि उपविजेता होता फ्रान्स. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी, अर्जेंटिना. आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून लिओनेल मेसी याला पुरस्कार देण्यात आलेला होता. आता मित्रांनो, दर 4 वर्षांनी ही स्पर्धा घेतली जाते. याआधी 2018ला स्पर्धा झाली होती आणि आता 2026ला ही स्पर्धा होईल. 2026 यजमानपद आहे ते अमेरिका, कॅनडा या देशांकडे असेल. प्रश्न क्रमांक 15, भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते? मित्रांनो, भारताच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करावे अशी शिफारस कारगिल रिव्ह्यू कमिटी याने फेब्रुवारी 2000 मध्ये केली होती. तर मित्रांनो, 2019 मध्ये पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यात येऊन पहिली नियुक्ती करण्यात आली होती. आणि पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे संरक्षण दल प्रमुख बनले होते बिपिन रावत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. तर मित्रांनो, 2021 मध्ये त्यांचं हेलिकॉप्टर
तमिळनाडूमध्ये क्रॅश झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. कधी? 8 डिसेंबर 2021 ला. तर मित्रांनो त्यानंतर अनिल चौहान हे भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनलेले आहेत. बिपिन रावत पहिले, मृत्यू झाला तमिळनाडूमध्ये, त्यानंतर कोण बनले? अनिल चौहान दुसरे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, यापैकी कोणत्या देशाची भूसीमा भारतासोबत लागत नाही? आता मित्रांनो भारतासोबत किती देशाची भूसीमा लागते आपल्याला माहित आहे का? 7 देशांची. कोणते 7 देश आहेत? अफगाणिस्तान, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, चीन आणि म्यानमार आणि बांगलादेश. ठीक आहे. हे 7 देशांची सीमा भारतासोबत लागते. तर मित्रांनो जलसीमेसोबत कोणते देश आहेत? तर बांगलादेश, इंडोनेशिया, म्यानमार, पाकिस्तान, थायलंड, श्रीलंका आणि मालदीव यांच्यासोबत भारताची जलसीमा आहे किंवा भारताच्या लगतचे देश आहेत. म्हणजे या ठिकाणी भूसीमा कोणत्या देशासोबत लागत नाही? तर मालदीव सोबत लागत नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी, मालदीव सोबत भारताची भूसीमा लागत नाही. आता मित्रांनो या ठिकाणी भूसीमेवर प्रश्न आहे, तर काय पाहायचं आपल्याला? भारताची भूसीमा असलेले देश आणि त्यांच्यासोबत शेअर केलेली राज्य. म्हणजे आता समजा म्यानमार घेतलं तर म्यानमार सोबत कोणते राज्य सीमा बनवतात, किंवा पाकिस्तान घेतलं तर पाकिस्तान सोबत कोणती राज्य सीमा बनवतात हे आपल्याला माहित असलं पाहिजे. यावर देखील प्रश्न येतील. प्रश्न क्रमांक 17, 2023 साठी G20 गटाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते? मित्रांनो 2023चं G20चं अध्यक्षपद होतं ते भारताकडे होतं. त्यामुळे सर्व ज्या संकल्पना होत्या त्या भारताच्या होत्या. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. तर मित्रांनो 2024 साठी हे आहे ते ब्राझीलकडे देण्यात आलेलं आहे. 2024 साठी G20चं अध्यक्षपद ब्राझील या देशाकडे आहे. प्रश्न क्रमांक 18, गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? मित्रांनो आता या ठिकाणी पहा, गडचिरोली हा स्पेशल जिल्हा आहे. या ठिकाणी नक्षलवादी कारवाया मोठ्या प्रमाणात होतात. तर मित्रांनो त्यामुळेच जे राज्याचे गृहमंत्री असतात ते या जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. म्हणजे या ठिकाणी आपले सध्या गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. मित्रांनो त्यासोबतच देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे देखील पालकमंत्री आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचे जिल्हे कोणते आहेत? पुणे, अजित पवार हे पालकमंत्री आहेत. त्याचबरोबर सोलापूरचे चंद्रकांत दादा पाटील, कोल्हापूरचे हसन मुश्रीफ, नंदुरबारचे अनिल पाटील आणि इतर माहिती आपल्याला पाहायला हवी. प्रश्न क्रमांक 19, यापैकी कोणता जिल्हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रम मध्ये येत नाही? आता मित्रांनो आकांक्षित जिल्हा कार्यक्रम आहे तो नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये सुरू केला होता आणि त्यानंतर देशातील एकूण 112 जिल्ह्यांची निवड आकांक्षी जिल्हे म्हणून करण्यात आली होती. तर यापैकी महाराष्ट्रामध्ये 4 जिल्हे होते. ते कोणते होते? एक होता नंदुरबार, एक होता वाशिम, एक होता गडचिरोली आणि चौथा होता उस्मानाबाद म्हणजे आजचा धाराशिव. म्हणजे या ठिकाणी नसलेला जिल्हा कोणता असेल? गोंदिया. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए, गोंदिया हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमामध्ये येत नाही. प्रश्न क्रमांक 20, अबुजमाड नावाचे नक्षलग्रस्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो अबुजमाड आहे ते गडचिरोली आणि छत्तीसगड मधील नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? गडचिरोली आणि छत्तीसगड सीमा क्षेत्र. म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21, गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षलसाठी स्थापन करण्यात आलेल्या वसाहतीचे नाव काय आहे? मित्रांनो गडचिरोलीमध्ये जे नक्षलवादी आत्मसमर्पण करतात त्यांसाठी नवजीवन वसाहत किंवा नवजीवन नगर स्थापन करण्यात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए, नवजीवन. त्याचसोबत तेथील महिलांसाठी नवजीवन उत्पादक संघ नावाचा बचत गट देखील सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, वीर बाबूराव शेडमाके खालीलपैकी कोणत्या गावाचे आहेत? मित्रांनो वीर बाबूराव शेडमाके म्हणजेच बाबूराव पुल्लेसूर शेडमाके हे एक गौंड सरदार होते, गौंड जमातीचे सरदार होते आणि त्यांनी 1857 मध्ये, कधी 1857च्या उठावामध्ये चांदा या ठिकाणाहून बंडाचं नेतृत्व केलं होतं. तर मित्रांनो हे त्यावेळेच्या चांदा जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील किष्टापूर गावाचे रहिवासी होते किंवा या ठिकाणी जन्मले होते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी, किष्टापूर. वीर बाबूराव शेडमाके, किष्टापूर. प्रश्न क्रमांक 23, केंद्रीय यंत्रणा ईडीचे पूर्ण नाव काय आहे? मित्रांनो केंद्रीय यंत्रणा ईडीचं पूर्ण नाव आहे अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? मित्रांनो भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? पहिले जे मंत्रिमंडळ होतं ते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कॅबिनेटचं होतं आणि या ठिकाणी पहिले गृहमंत्री बनले होते सरदार वल्लभभाई पटेल. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए. तर मित्रांनो त्याचसोबत ते पहिले
उपपंतप्रधान होते, त्याचबरोबर माहिती आणि प्रसारण मंत्री देखील होते. ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी पहा, पंडित जवाहरलाल नेहरू हे काय होते, पहिले पंतप्रधान, त्याचबरोबर पहिले परराष्ट्र मंत्री आणि पहिले वैज्ञानिक संशोधन मंत्री होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद मित्रांनो पहिले राष्ट्रपती बनले होते. डॉक्टर बी आर आंबेडकर हे पहिले कायदा मंत्री होते. त्याचबरोबर आर के षण्मुखम शेट्टी हे पहिले अर्थमंत्री होते. इत्यादी गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? मित्रांनो, महाराष्ट्र दिवस आहे तो दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न सोपा आहे, परंतु त्याविषयी इतर माहिती पाहायला पाहिजे. महाराष्ट्र स्वतंत्र कधी झाला किंवा महाराष्ट्राची वेगळी स्थापना कधी झाली, तर 1 मे 1960 झाली आणि तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. या ठिकाणी काही वेळा कन्फ्युजनसाठी महाराष्ट्र दिन कधीपासून साजरा केला जातो असा प्रश्न विचारला जातो. तर या ठिकाणी महाराष्ट्र दिन हा 1 मे 1960 पासूनच साजरा केला जातो. तर मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी एकूण 107 जणांनी हुतात्मा दिलं होतं. आतापर्यंत 107 जणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 26, श्रेणी पूर्ण करा. या ठिकाणी पहा, AZBYCXDW म्हणजे कसं ABCD आणि इथं काय उलटे ABCD ZYXW म्हणजेच कसं येणार. आता पुढचं पद काय ई आहे, डी नंतर काय असतं ई असतं आणि डब्ल्यूच्या आधी काय असतं व्ही असतं, म्हणजे ई व्ही हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27, रमेश एका रांगेत समोरून 7वा आहे व मागून 8वा आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? आता मित्रांनो, या ठिकाणी असा प्रश्न येत नाहीये कारण यापेक्षा काठिण्य पातळी बदललेली आहे, परंतु हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे, तुम्हाला सोप्या भाषेत समजावं. तर या ठिकाणी रमेश हा रांगेत समोरून 7वा आहे आणि मागून 8वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी असणार आहेत? या ठिकाणी पहा, 8 + 7 + 1 हा फॉर्म्युला वापरायचा प्रत्येक वेळी जर असा प्रश्न आला तर. 8 आणि 7 किती 15 + 1 14, एकूण किती विद्यार्थी असतील? 14 विद्यार्थी असतील. ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28, घड्याळात 3 वाजले असल्यास तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल? आता मित्रांनो, यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. या ठिकाणी तास आहेत, आवर्स आहेत, एच आहे, एचला 30 न गुणायचा आहे आणि मिनिट आहेत, मिनिटाला कितीनं गुणायचं आहे? 11/2 न गुणायचं आहे. मग आपल्याला यातून उत्तर मिळू शकतं. या ठिकाणी पहा किती वाजले? 3 वाजलेत, म्हणजेच 3 × 30, तास काटा 3 वर आहे बरोबर. आता या ठिकाणी बरोबर 3 वाजता मिनिट काटा कुठं असेल? 12 वर असेल, म्हणजे या ठिकाणी मिनिट काटा किती आहे? 0 वर आहे समजा, कारण या ठिकाणी 3 वाजलेले आहेत. 0 × 11/2, या ठिकाणी शून्याने कशाला गुणलं तर काय होणार आहे? 0 होणार आहे. म्हणजेच आता या दोन्हीची वजाबाकी करायची, किती होईल? 90 - 0 म्हणजे 90. या ठिकाणी किती अंशाचा कोन बनतोय? 90 अंशाचा कोन बनतोय. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी हे आपलं उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी समजा की 3:30 वाजलेले आहेत, ठीक आहे, म्हणजे तास काटा किती आहे? 3 वर गुणिले 30 आणि मिनिट काटा किती वर आहे? 6 वर आहे, गुणिले 11/2 बेके 6. ठीक आहे, हे झालं 90 आणि हे झालं 11×33 म्हणजे 90 - 33 बरोबर किती येणार आहे? 7 आणि 5 म्हणजे 57 अंशाचा कोन होईल. या ठिकाणी या प्रकारे सोडवायचं आहे. या ठिकाणी किती अंशाचा कोन झाला? 90 अंशाचा कोन झालेला आहे. प्रश्न क्रमांक 29, एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटं मागे पडते. दुपारी 12 वाजता घड्याळ बरोबर लावले तर संध्याकाळी 6 वाजता त्या घड्याळात किती वाजले असतील? मित्रांनो, घड्याळ काय करते? तासाला 5 मिनिटं मागे पडते आणि या ठिकाणी 12 ते 6 एकूण किती तास होतील? 12 ते 6 असे एकूण 6 तास होतील. ठीक आहे, आणि तासाला 5 मिनिटं म्हणजे 6 × 5 बरोबर 6 तासामध्ये ते 30 मिनिटं मागे पडेल, म्हणजे 6 वाजता ते 30 मिनिटं मागे असेल, म्हणजे किती वाजले असतील? 5:30 वाजले असतील, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30, जर ए हा बी पेक्षा मोठा आहे, बी हा सी पेक्षा मोठा आहे, सी हा डी पेक्षा मोठा आहे, तर ABCD पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? अर्थातच ए असणार आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. या ठिकाणी सोपा प्रश्न दिलेला आहे, सोपी कन्सेप्ट दिलेली आहे. इतर ठिकाणी जर आपण गेला तर मोठे प्रश्न असतील, परंतु हा प्रश्न आहे असा परीक्षेला आलेला होता म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी हे पेक्षा मोठा चिन्ह आहे, हे पेक्षा मोठे चिन्ह आहे, हे पेक्षा लहान चिन्ह आहे, हे बरोबर चिन्ह आहे आणि हे
बरोबर पण नाही असं चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 31, जर p चा अर्थ अधिक q चा अर्थ वजा असेल तर 42p 40q 20p 10q 5 बरोबर किती? आता मित्रांनो या ठिकाणी पहा काय लिहिलेलं आहे, 42 आहे, 40 आहे, 20 आहे, 10 आहे आणि 5 आहे. p म्हणजे काय, अधिक, q म्हणजे काय, वजा, p म्हणजे अधिक आणि q म्हणजे वजा. या ठिकाणी काय करायचं, ज्यांच्या समोर अधिक चिन्ह आहे त्यांची बेरीज करायची, म्हणजे 42 40 आणि 10 ची बेरीज किती येते, 40 अधिक 42 82 अधिक 10 92. ठीक आहे. आणि ज्यांच्या पुढे वजा चिन्ह आहे त्यांची वेगळी बेरीज करायची, 20 अधिक 5 किती, 25 म्हणजे वजा 25. 92 वजा 25 बरोबर किती येणार आहे, 92 वजा 25 बरोबर 12 5 गेलं 7 आणि 8 2 गेलं 6 67. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 32, आशिषचे वजन गोविंदापेक्षा अधिक आहे, मोहितचे वजन मनीषपेक्षा कमी आहे, पवनचे वजन मनीषपेक्षा अधिक आहे व गोविंदापेक्षा कमी आहे, तर सर्वात जास्त वजन कोणाचे आहे? मित्रांनो या ठिकाणी पहा, आशिष जो आहे, आशिष याचं वजन आहे ते गोविंदापेक्षा अधिक आहे. ठीक आहे. आता ह्या मोहितचं वजन आहे ते मनीषपेक्षा कमी आहे, हा मनीष आहे, आणि हा मोहित आहे. ठीक आहे, MO मोहित. तर या ठिकाणी मनीष आहे तो मोहितपेक्षा कमी वजनाचा आहे. आता पवनचे वजन मनीषपेक्षा अधिक आहे. आता मित्रांनो पवन आहे तो मनीषपेक्षा अधिक वजनाचा आहे. ठीक आहे, परंतु हा गोविंदापेक्षा कमी वजनाचा आहे. म्हणजे या ठिकाणी क्रम कसा आला आपला, सर्वाधिक पहा, सर्वाधिक आला आशिष, त्याच्या पाठोपाठ आला गोविंदा, त्याच्या पाठोपाठ आला पवन, आणि त्याच्या पाठोपाठ कोण आला, मनीष, आणि मनीषपेक्षा लहान कोण आहे, मोहित. म्हणजे सर्वात जास्त वजन आहे आशिषचं आणि सर्वात कमी आहे मोहितचं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन डी आशिष. सर्वात कमी विचारलं असं तर मोहित. प्रश्न क्रमांक 33, खालील आकृतींपैकी कोणत्या आकृतीमध्ये पुरुष, स्त्रिया व लोकसंख्या योग्य रीतीने दाखवलेल्या आहेत? मित्रांनो या ठिकाणी पहा, एक तर असतं लोकसंख्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असतात, लोक असतात, कोण असतात, पुरुष आणि स्त्रिया. ठीक आहे, हे घटक असतात. म्हणजे या ठिकाणी अशी आकृती कोणती आलेली आहे, ऑप्शन डी मध्ये आलेले आहे. हे प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीला आहे असे विचारलेले आहेत, त्यामुळे हे प्रश्न घेतलेले आहेत. नाही तर तुम्ही म्हणाल की इतके सोपे प्रश्न परीक्षेला येणार नाहीयेत, तर हे प्रश्न परीक्षेला होते म्हणून प्रश्न घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 34, पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलो आहे, पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन 10 किलो आहे, तर रिकाम्या बादलीचे वजन किती? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, पाण्याने बादली पूर्ण भरलेली आहे, वजन किती भरलं, 18 किलो. जर आपण याचं वजन अर्ध केलं तर किती होईल, 9 किलो होईल. परंतु या ठिकाणी जर अर्धी बादली केली, म्हणजे बादलीमध्ये अर्ध पाणी असेल तर बादलीचं वजन किती झालं, 10 किलो. म्हणजे या ठिकाणी वजनामध्ये फरक कितीचा पडलाय, 1 किलोचा. ठीक आहे, 10 वजा 9 बरोबर 1 किलोचा फरक पडलेला आहे. मग या ठिकाणी आपण जे अर्ध केलेलं होतं वजन 18 मधलं, तर या ठिकाणी एक कुठे गेलेला आहे, इकडे गेलेला आहे, आणि एक इकडे गेलेला आहे. म्हणजे 1 किलो अर्ध्या वजनामध्ये आपण वेगळा काढलेला आहे. म्हणजे या ठिकाणी राहिलेलं 1 आणि अर्ध्या वजनामध्ये वेगळा काढलेला 1, असे एकूण 2 किलो वजन बादलीचं असेल. म्हणजे ऑप्शन ए हे बादलीचं वजन असेल 2 किलो. प्रश्न क्रमांक 35, सदर आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, त्रिकोण मोजायचे. या ठिकाणी अशा प्रकारचे त्रिकोण मोजा, नंतर हे अशा प्रकारचे मोठे त्रिकोण मोजा, त्यानंतर या प्रकारचे त्रिकोण मोजा. किती त्रिकोण भरतील, 1 2 3 4 5 6 7 8. लहान त्रिकोण किती झाले, 8 झाले. मोठे त्रिकोण पहा, 1 2 3 आणि 4. ठीक आहे, 4 झाले. आता वेगळे पहा, तिरकेवाले, 1 2 3 आणि 4. असे एकूण किती त्रिकोण झाले, 4 त्रिकोण झाले. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलं, 8 अधिक 4 अधिक 4 बरोबर 16. एकूण आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, 16 त्रिकोण आहेत. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 36, विराट कोहली क्रिकेट तर नीरज चोप्रा. मित्रांनो, विराट कोहली क्रिकेट खेळतो, नीरज चोप्रा कोणता खेळ खेळतो? भालाफेक. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए. मित्रांनो, नीरज चोप्राने आपल्याला 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक या प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 37, जिल्हा, तालुका, गाव यासाठी खालीलपैकी कोणती आकृती योग्य राहील? आता मित्रांनो, सर्वात लहान घटक कोणता असतो? गाव आहे. हे गाव कशामध्ये आहे? तालुक्यामध्ये आहे. तालुका कशामध्ये आहे? जिल्ह्यामध्ये आहे. जिल्हा कशामध्ये? राज्यामध्ये. राज्य कशामध्ये? देशामध्ये. असा क्रम असेल. म्हणजे या ठिकाणी आकृती कोणती योग्य असेल? ऑप्शन सी वाली आकृती योग्य असेल. प्रश्न क्रमांक 38, एक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे 5 किलोमीटर चालत गेला. आता मित्रांनो, व्यक्ती या ठिकाणी उभा आहे, उत्तरेकडे गेला 5 किलोमीटर. नंतर तो उजवीकडे वळला व 17 किलोमीटर गेला. उजवीकडे वळला, 17 किलोमीटर गेला. नंतर तो पुन्हा उजवीकडे वळाला आणि 5 किलोमीटर गेला. ठीक आहे. मग मित्रांनो, तो व्यक्ती थांबला तर तो त्याच्या घरापासून सरळ रेषेमध्ये किती अंतरावर थांबलेला असेल? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, तो पहिल्यांदा 5 किलोमीटर गेलाय उत्तरेला आणि नंतर तो दक्षिणेला 5 किलोमीटर परत आलेला आहे. म्हणजे तो सरळ रेषे जर काढलं तर आपण जितका अंतर तो पूर्वेला गेला तितका अंतर तो आपल्या घरापासून असेल. म्हणजे या ठिकाणी 17 किलोमीटर तो आपल्या घरापासून दूर असेल. म्हणजे ऑप्शन सी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 39, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, 8, 24, 12, 36, 18, 54, प्रश्नचिन्ह 80. मग या ठिकाणी काय येईल? 8 आणि किती 24? 8 आणि 16 24. ठीक आहे. ठीक आहे. मग 12 आणि किती 36? 24 आणि 12 36. 24 12 36, 36 18 54 आणि 54 आणि किती 80 मित्रांनो? 54 आणि 26 बरोबर 80. म्हणजे ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. परत पहा, 24 आणि 12 36, 36 आणि 18 54, 54 आणि 26 80. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 40, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 2 3 13, 5 1 26, 3 7 प्रश्नचिन्ह. या ठिकाणी बघा, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 अधिक 9 13 आलं. 5 चा वर्ग 25, 1 चा वर्ग 1 किती आलं? 25 आणि 1 26 आलेला आहे. याप्रमाणे 3 चा वर्ग 9 आणि 7 चा वर्ग 49. 9 आणि 49 किती झालं? 58. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी 58 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी कोणता सण अमावस्येला येतो? मित्रांनो, आपल्याला माहिती असेल दिवाळी आपण अमावस्येला साजरी करतो. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. बाकी दसरा, होळी आणि गुढीपाडवा हे सण पौर्णिमेला येणार आहेत. प्रश्न क्रमांक 42, गटात न बसणारा शब्द ओळखा. ॲल्युमिनियम, तांबे, पितळ, चांदी. आता मित्रांनो, ॲल्युमिनियम आहे, तांबे आहे, चांदी आहे, हे निसर्गतः आढळतात. परंतु पितळ आहे ते एक मिश्र धातू आहे. हे जस्त आणि तांबे यापासून बनवलं जातं. म्हणजे या ठिकाणी गटात न बसणारा कोणता असेल? ऑप्शन सी पितळ असेल. प्रश्न क्रमांक 43, चिन्हाच्या जागी अचूक अक्षर आणि अंक ओळखा. आता मित्रांनो, ई साठी 7, एच साठी 10, के साठी 13, एन साठी 16. तर पुढे काय असेल? या ठिकाणी पहा, ई नंतर एफ आणि जी सोडलं काय आलं? एच आलं. नंतर एच नंतर आय, जे सोडलं की के येतं. के नंतर एल आणि एम सोडलं एन आलं. आता एन नंतर ओ आणि पी सोडलं काय येणार आहे? क्यू येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पहा, 7 अधिक 3 10, 10 अधिक 3 13, 13 अधिक 3 16, 16 अधिक 3 19. म्हणजे या ठिकाणी क्यू आणि 19 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 44, जर जी ओ बरोबर 4, बी आय जे बरोबर 9, बी यू डबल एल बरोबर 16, तर सी आर ओ डब्ल्यू एन बरोबर किती? आता या ठिकाणी मित्रांनो, अक्षर मालिका चालायला जायचं नाहीये. जी ओ मध्ये 2 अक्षर आहे, 2 चा वर्ग 4 असतो. बी आय जे मध्ये 3 अक्षर आहे, 3 चा वर्ग 9 असतो. बी यू डबल एल बुल मध्ये 4 अक्षर आहेत, 4 चा वर्ग 16 आणि क्राऊन मध्ये 5 अक्षर आहेत, तर 5 चा वर्ग 25. म्हणजे सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 45, एका सांकेतिक भाषेत 21 ही संख्या 231 असे लिहितात, 53 ही संख्या 583 असे लिहितात, तर 45 ही संख्या कशी लिहाल? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, 21
किती अक्षर आहेत, किती अंक आहेत, 2 अंक आहेत, 2 आणि 1, ह्या दोन्हीची बेरीज किती 3 येते, म्हणजे 2 बेरीजची बेरीज 1 असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. पेपरमध्ये काय केलं, 5 आणि 3 ची बेरीज 5, 5 आणि 3 ची बेरीज 8 आणि 3. ठीक आहे. मग या ठिकाणी काय येणार आहे, 45 साठी 4, या दोन्हीची बेरीज किती 9 आणि 5, म्हणजे 495 हे आपलं उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी कोणत्या वर्ष लीप वर्ष नाही. मित्रांनो, लीप वर्ष कसं ओळखायचं, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत आलोय. जे वर्ष दिलेलं आहे त्याला 4 ने भागायचं, पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष आहे आणि नाही गेला तर ते लीप वर्ष नाही. मग या ठिकाणी पहा 2008 ला जातोय का, 5 आणि 4 दुने 8, म्हणजेच या ठिकाणी पहा 5 आणि 4 16, 54 भाग जातोय. या ठिकाणी देखील 5 आणि 4 त्रिकोण 12, 53 भाग जातोय. परंतु या ठिकाणी 2002 ला पहा 5 आणि राहिले किती 2. आता या 2 ला 4 ने भाग जातो का, नाही जात आहे, म्हणजे या ठिकाणी 2002 हे लीप वर्ष नाही आणि इतर 3 लीप वर्ष आहेत, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 47, एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत. त्यांच्या पायांची संख्या ही 230 आहे, तर डोक्यांची संख्या ही 70 आहे. तर शेतात किती गायी आहेत. आता मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे, एकूण गायींची संख्या काढायची आपल्याला. मग सुरुवातीला किती पाय दिलेले आहेत आपल्याला, या ठिकाणी 230 पाय दिलेले आहेत आणि डोकी किती आहेत, 70 आहेत. मग या ठिकाणी आपण काय म्हणतोय, कोंबड्यांना पाय किती असतात, 2 पाय असतात आणि गायींना किती असतात, 4 असतात. कॉमन काय आहे, 2 आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी 2 पाय असणारे, तर 70 प्राण्यांचे 2 पाय याप्रमाणे किती पाय होतील ते पाहायचं आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी 70 गुणिले 2 किती, 140. म्हणजे जर प्रत्येकाला 2 पाय असतील तर 140 पाय होतील. मग आता या ठिकाणी कोंबड्यांचे पाय याच्यामध्ये आलेले आहेत. आता राहिले कोणाचे, फक्त गायींचे पाय राहिले. मग गायींचे पाय राहिले तर काय करायचं आपल्याला, आता राहिलेल्या पायांना म्हणजेच काय करायचं, या ठिकाणी 230 मधून 2 पायाप्रमाणे काढलेले पाय वजा करायचे. 230 वजा 140 बरोबर किती येणार आहे, 0. 13 4 गेले 9, 90 येणार आहे. 90 पाय शिल्लक राहिले, म्हणजेच आता फक्त गायींचे पाय 90 शिल्लक राहिलेले आहेत आणि याला कितीने भागायचं आहे, 2 ने भागायचं आहे, कारण आपण आधी 2 पाय ऑलरेडी धरलेले आहेत. राहिले किती 2 पाय, म्हणजेच 90 भागिले 2 बरोबर 45. एकूण गायी किती असतील, 45 असतील, म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 48, एका सांकेतिक भाषेत नागपूरला OBHQVS असे लिहिले तर गडचिरोलीला कसे लिहाल. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, एन नंतर अंक मालिकेमध्ये दुसरं अक्षर कोणतं असतं, एन नंतर O, ए नंतर B, G नंतर H, P नंतर Q, U नंतर V आणि R नंतर S. ठीक आहे. या ठिकाणी G नंतर कोणतं येतं, G नंतर येतं H, A नंतर B, D नंतर E, C नंतर D, H नंतर I नंतर J, R नंतर S, L नंतर M आणि I नंतर J, म्हणजे HBEDIJSMJ, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 49, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा. 2 3 25. या ठिकाणी पहा 2 अधिक 3 किती, 5, 5 चा वर्ग 25. 1 आणि 2 3, 3 चा वर्ग 9, 4 आणि 5 9, 9 चा वर्ग 81, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी. आता मित्रांनो, हे प्रश्न सोपे वाटतायत परंतु परीक्षेला आलेलेच आहेत. हा प्रश्न 2021 चा पेपर आहे. हा जो आपण पेपर पाहतोय तो 2021 चा गडचिरोली जिल्ह्याचा पेपर पाहतोय. गडचिरोली जिल्ह्याला एवढा सोपा पेपर आलेला होता, म्हणूनच हा पेपर आपण पाहतोय. त्यामुळे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न पाहायचे आहेत याची आयडिया येईल. आता या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 50, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 2 3 4, 1 3 5, 2 4 5. या ठिकाणी पहा 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16. 16 अधिक 4 20 आणि 9 29. या ठिकाणी 29 आलेला आहे. या ठिकाणी 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, 25 आणि 9 34 आणि 1 35. ठीक आहे. 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. किती झालं, 16 आणि 4 20, 20 आणि 25 45, म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 51, शरीर या शब्दाचे लिंग कोणते. मित्रांनो, शरीराला आपण काय संबोधतो, ते शरीर म्हणतो. या ठिकाणी
तृतीय पुरुषी सर्वनाम वापरलं जातं तर त्यावेळी त्याला काय म्हटलं जाईल, नपुंसक लिंगी म्हटलं जाईल. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. या ठिकाणी जेव्हा आपण तो म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी पुल्लिंगी असतं, ती म्हणतो स्त्रीलिंगी असतं आणि ते म्हणतो तेव्हा नपुंसक लिंगी असतं. जसं की तो मुलगा, ती मुलगी आणि ते पुस्तक. या ठिकाणी मुलगा पुल्लिंगी आहे, मुलगी स्त्रीलिंगी आहे आणि पुस्तक नपुंसक लिंगी आहे. प्रश्न क्रमांक 52, ओढा या शब्दाचे लिंग ओळखा. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पण पाहायचं आहे, ओढ्याला आपण काय म्हणतो, तो ओढा म्हणतो. म्हणजे या ठिकाणी ओढ्याचा लिंग कोणता असेल, पुल्लिंगी असेल. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 53, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. ए मीठ भाकर, बी रामलक्ष्मण, सी 15-20 आणि डी पाप पुण्य. मित्रांनो हे काय आहेत तर अभ्यस्त शब्द आहेत, अंशाभ्यस्त शब्द आहेत. यामध्ये हे शब्द जोडून एकमेकांना आलेले आहेत. मग या ठिकाणी पहा, मीठ भाकर जोड शब्द आला, रामलक्ष्मण जोड शब्द आला, 15-20 जोड शब्द आला आणि पाप पुण्य देखील जोड शब्द आला. परंतु या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी विरुद्धार्थी शब्द जोडी आहे का नाहीये. परंतु पाप पुण्यामध्ये पहा, पाप आणि त्याच्या विरुद्ध काय असतं, पुण्य असतं. म्हणजे या ठिकाणी ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 54, हाक मारताना नावापुढे कोणते विरामचिन्ह वापराल. आता मित्रांनो बरेच लोक या ठिकाणी उद्गार चिन्ह म्हणतील, परंतु एखाद्याला हाक मारली की आपण काय म्हणतो, अक्षय जरा इकडे ये. या ठिकाणी अक्षयानंतर आपण काय वापरू तर स्वल्पविराम वापरू. म्हणजे या ठिकाणी हाक मारताना कोणते विरामचिन्ह वापरलं जातं, स्वल्पविराम वापरलं जातं. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55, पगार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. मित्रांनो पगारला समानार्थी शब्द कोणते आहेत, वेतन, तनखा, पैशाच्या स्वरूपात मिळालेला मोबदला इत्यादी. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी वेतन. प्रश्न क्रमांक 56, दुःख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. मित्रांनो दुःखाला समानार्थी शब्द कोणते आहेत, शोक, खेद, विषाद, पश्चाताप, पीडा, क्लेश इत्यादी. तर मित्रांनो याच्या विरुद्धार्थी कोणता असेल, आनंद असेल. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 57, खंड पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. मित्रांनो खंड पडणे म्हणजे काय, एखादी गोष्ट मध्येच थांबणे म्हणजेच अपुरी राहणे. ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 58, चार रस्ते एकत्र येतात ते ठिकाण. मित्रांनो या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी काय बनतो, चौक बनतो. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येतात त्याला काय म्हणलं जातं, तिकाटणे किंवा तिठा म्हणलं जातं. म्हणजे ए उत्तराला असतं. या ठिकाणी गावामध्ये प्रवेश केला जातो त्याला काय म्हणलं जातं, वेश म्हणलं जातं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 52, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. मित्रांनो या ठिकाणी पहा, अतिथीगृह हा बी प्रमाणे लिहिला जातो. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 60, मराठीमध्ये विभक्तीचे किती प्रकार आहेत. मित्रांनो आता सर्वांना काय वाटेल, प्रथमा, द्वितीय, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी हे 7 प्रकार आहेत. परंतु नाही मित्रांनो 8 प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. संबोधन हा 8वा विभक्तीचा प्रकार आहे. या ठिकाणी पहा आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन सी. तर प्रथमामध्ये विभक्तीला प्रत्यय नसतात, द्वितीयमध्ये कोणते असतात, एक क्वेश्चनसाठी सलाते आणि एक क्वेश्चनसाठी सलानाते. त्याचप्रमाणे तृतीयसाठी नेईशी निहीशी, चतुर्थीसाठी सलाते सलानाते, पंचमीसाठी ऊन हुन, षष्ठीसाठी चाचीचे चे चाची, सप्तमीसाठी त इया त इया आणि अष्टमीसाठी किंवा संबोधनसाठी नो हा प्रत्यय असतो. प्रश्न क्रमांक 61, गणेशचे अक्षर सुंदर आहे या वाक्यातील विशेषण कोणते. मित्रांनो विशेषण म्हणजे काय असतं तर एखाद्या गोष्टीतील विशेष गुणधर्म दाखवणारी गोष्ट किंवा दाखवणारे शब्द. मग या ठिकाणी गणेशचे अक्षर काय आहे तर कर्ता बनू शकतो आणि सुंदर काय असेल, विशेषण असेल. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन सी सुंदर. गणेशचे अक्षर काय आहे, सुंदर आहे, सुंदर हे विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 62, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. या ठिकाणी मित्रांनो संविधान आहे तो ऑप्शन डी प्रमाणे लिहिला जातो. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63, राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता शोधा. आता मित्रांनो काही ठिकाणी याचं उत्तर राजाला असेल तर काही ठिकाणी मुकुट असेल. ठीक आहे. जर या ठिकाणी त्या राजाला मुकुट शोभतो असं आलं तर या ठिकाणी राजाला हा कर्ता असेल. परंतु या ठिकाणी मुकुट शोभतो या ठिकाणी शोभण्याची क्रिया कोण करतं, मुकुट करतो. म्हणजे जो क्रिया करणारा तो कोण असेल, कर्ता असेल. म्हणून या ठिकाणी मुकुट हा कर्ता आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. परंतु या ठिकाणी जर त्या राजाला मुकुट शोभतो असं आलं असतं तर राजाला हा कर्ता आला असता. प्रश्न क्रमांक 64, खालीलपैकी सामान्य नाम कोणते. मित्रांनो या ठिकाणी पहा, हिमालय हे डोंगराला पर्वताला दिलेले विशेष नाम आहे. या ठिकाणी पर्वत हे सामान्य नाम असायला होतं आणि हिमालय हे विशेष नाम आहे. गंगा काय नदीला दिलेलं विशेष नाम आहे, नदी हे सामान्य नाम आणि गंगा हे विशेष नाम आहे. या ठिकाणी भारत
देश हे सामान्य नाम आणि भारत हे विशेष नाम आहे. म्हणजे या ठिकाणी सामान्य नाम कोणतं आलेलं असणार, रस्ता असणार आहे. रस्त्याला नाव दिलं असतं महात्मा गांधी रोड वगैरे, तर या ठिकाणी रस्ता काय आहे, सामान्य नाम आहे आणि महात्मा गांधी रोड हे विशेष नामा झाला असतं. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल, रस्ता हे सामान्य नाम आहे. प्रश्न क्रमांक 65, खालील वाक्याचा काळ ओळखा. हरीने आंबा खाल्ला. मित्रांनो या ठिकाणी पहा, हरीने आंबा खाल्ला किंवा मी आंबा खाल्ला, तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे ते साध्या वर्तमान काळातील आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 66, जाणून घेण्याची इच्छा असणारा व्यक्ती म्हणजे. मित्रांनो या ठिकाणी पहा, आस्तिक म्हणजे काय, त्याची श्रद्धा आहे, ज्याचा विश्वास आहे अशी व्यक्ती. जिज्ञासू म्हणजे काय, ज्या व्यक्तीला जाणून घ्यायची अशी व्यक्ती. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. तितिक्षु म्हणजे काय मित्रांनो, सहनशील व्यक्ती. आणि द्विज म्हणजे काय, तर ब्राह्मण या अर्थाने हे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 67, जे चकाकते ते सोने नसते, या वाक्याचा प्रकार सांगा. मित्रांनो या ठिकाणी पहा, जे आणि ते हे उभयान्वी अव्यय या ठिकाणी आले आहेत. आणि हे कोणते उभयान्वी अव्यय आहेत, तर स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय आहेत. यातून एखाद्या गोष्टीचं स्वरूप दाखवलं जातं, म्हणून स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय आहेत. आणि जेव्हा मित्रांनो स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय आहेत ते गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययाचे प्रकार आहेत. म्हणजे या ठिकाणी जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेली असते, तेव्हा ते वाक्य कोणतं असतं, मिश्र वाक्य असतं. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 68, वारा सुटला आणि पाऊस गेला, या वाक्याचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, वारा सुटला एक वाक्य आहे, पाऊस गेला एक वाक्य आहे, आणि ते आणि या समुच्चय बोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेलं आहे. आणि मित्रांनो आणि आहे ते काय आहे, प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय. या ठिकाणी वारा सुटला प्रधान वाक्य आहे आणि पाऊस गेला प्रधान वाक्य आहे. जेव्हा मित्रांनो दोन प्रधान वाक्य किंवा दोन मुख्य वाक्य समुच्चय बोधक किंवा प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेले असतात, तेव्हा त्या वाक्याला संयुक्त वाक्य असं म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. आणि काय आहे, समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 69, अरे रे फार वाईट झाले, या वाक्याचा प्रकार ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा, अरे रे हे काय आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे. ठीक आहे. आणि ते कधी असतं, उद्गाराच्या वाक्यामध्ये असतं. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, उद्गारार्थी वाक्य आहे. म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 70, तो गाणे गातो, प्रयोग ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा, या ठिकाणी गाण्यामध्ये तो हा कर्ता आहे, गाणे हे कर्म आहे आणि गातो हे क्रियापद आहे. मग मित्रांनो प्रयोग कसा ओळखायचा, तर जर वाक्यामधील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन यानुसार बदलत असेल तर त्याला काय म्हणायचं, कर्तरी वाक्य किंवा कर्तरी प्रयोगाचं वाक्य. आणि जर मित्रांनो वाक्यामध्ये क्रियापद हे जर कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत असेल तर या ठिकाणी तो कोणता प्रयोग असेल, कर्मणी प्रयोग असेल. ठीक आहे. आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर भावे प्रयोग असेल. मग या ठिकाणी पहा, तो कर्ता आहे, गाणे कर्म आहे आणि गातो हे क्रियापद आहे. आज सुरुवातीला आपण कर्मापासून पाहूया. गाण्याचं एक गाणे आहे ते अनेक गाणी करूया. तो गाणी गातो किंवा तो एक गाणे गातो, या ठिकाणी गाण्याच्या वचनानुसार म्हणजे कर्माच्या वचनानुसार क्रियापद स्वरूप बदललं का, नाही बदललं. म्हणजे या ठिकाणी हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य नाहीये. आता कर्त्यानुसार पाहूया, तोच आपण काय करूया, ती करूया. तर या ठिकाणी लिंग बदलूया. सुरुवातीला तो गाणे गातोचं काय केलं आपण, ती गाणे, या ठिकाणी गातोचं काय होईल, गाते होईल. ती गाणे गाते. म्हणजे या ठिकाणी कर्त्याच्या लिंगानुसार काय झालं, क्रियापदाचं स्वरूप बदललं. मग मित्रांनो जेव्हा कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार क्रियापदाचं स्वरूप बदलतं तेव्हा कोणता प्रयोग असतो, कर्तरी प्रयोग असतो. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 71, खाई त्याला खवखवे, या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. मित्रांनो खाई त्याला खवखवे म्हणजे काय, ज्याने एखादी चूक केली असेल त्याच्याच मनात ती गोष्ट बोचत राहते किंवा वाईट कृत्य करणाऱ्याला मनात डाचत असते, असा याचा अर्थ आहे. तर मित्रांनो याच्या विरुद्ध काय असेल, कर नाही त्याला डर कशाला. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन डी, कर नाही त्याला डर कशाला हे खाई त्याला खवखवेचे विरुद्धार्थाची म्हण आहे. तर मित्रांनो चोराच्या मनात चांदणे आणि खाई त्याला खवखवे यांचा अर्थ एकच असतो. प्रश्न क्रमांक 72, वीज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, वीजला समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत, चपला, तडीत, दामिनी, बिजली, विद्युलता, सौदामिनी इत्यादी. तर मित्रांनो या ठिकाणी चपला आहे, तडीत आहे, सौदामिनी आहे. परंतु वंचनाचा अर्थ काय असतो मित्रांनो, वंचना म्हणजे काय, तर खाजगीपणा, झुंजणे किंवा उपासमार किंवा हलाखी. म्हणजे या ठिकाणी वीजचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे, ऑप्शन डी, वंचना. प्रश्न क्रमांक 73, अरविंद, जलज, राजीव, पद्म या शब्दांचा समानार्थी शब्द कोणता. मित्रांनो अरविंद, जलज, राजीव आणि पद्म या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल, कमळ असेल. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल.
प्रश्न क्रमांक 74, काढता पाय घेण्याचा अर्थ काय? मित्रांनो, काढता पाय घेणे म्हणजे काय? तर एखाद्या ठिकाणाहून निघून जाणे किंवा आपली सुटका करून घेणे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए, निघून जाणे. प्रश्न क्रमांक 75, दाती तृण धरणे म्हणजे काय? मित्रांनो, दाती तृण धरणे म्हणजे काय? तर शरण येणे किंवा शरणागती पत्करणे, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 76, 150 गुणांच्या पत्रिकेत 60% गुण किमान पात्रता असल्यास खालीलपैकी कोणते गुण पात्र आहेत? आता मित्रांनो, 150 गुणांची परीक्षा आहे, ठीक आहे, आणि यामध्ये कमीत कमी 60% गुण मिळायला पाहिजेत. म्हणजे किती गुण मिळायला पाहिजेत? 150 गुणिले 60/100. ठीक आहे, शून्याला शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, म्हणजेच 15 90. कमीत कमी 90 गुण मिळायला पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी 61 90 पेक्षा जास्त आहेत का नाही आहेत? 81 90 पेक्षा जास्त आहेत का नाही आहेत? 60 आहेत का नाही आहेत? म्हणजे या ठिकाणी 91 90 पेक्षा जास्त आहेत. म्हणजे कमीत कमी 90 किंवा त्यापेक्षा जास्त गुण असायला हवेत. म्हणजेच फक्त ए गुण हे पात्र आहेत. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 77, जरूर सकाळी 6:50 वाजता भामरागडहून निघाला आणि गडचिरोलीला दुपारी 12:25 वाजता पोहोचला, तर त्याला एकूण किती वेळ लागला? आता या ठिकाणी काय पाहायचं? तो गडचिरोलीला कधी पोहोचला? 12:25 आणि भामरागडहून कधी निघाला? 6:50 म्हणजेच 7ला 10 मिनिटं कमी असताना. ठीक आहे, मग या ठिकाणी काय करायचं आहे? यांची वजाबाकी करायची आहे. फक्त काय करायचं? या दोन्हीची वजाबाकी करायची आणि यांची बेरीज करायची. ठीक आहे, तासांची वजाबाकी आणि मिनिटांची बेरीज करायची. ठीक आहे, मग किती होईल? 12 + 7 5 आणि 25 आणि 10 35, म्हणजे 5 तास 35 मिनिटं. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी. पुन्हा एकदा पहा, तो गडचिरोलीला किती वाजता पोहोचला? 12:25 आणि भामरागडहून कधी निघाला? 6:50 म्हणजेच 7ला 10 मिनिटं कमी असताना, म्हणजेच -10. आणि या ठिकाणी यांची वजाबाकी केली, काय मिळेल? 12 + 7 5 आणि हे वजा अधिक होईल, म्हणजे या दोन्हीची बेरीज येईल. 25 आणि 10 35, म्हणजे त्याला एकूण किती वेळ लागलेला आहे? 5 तास 35 मिनिटं लागलेले आहेत. प्रश्न क्रमांक 78, दिलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी पहा, ए बरोबर काय? उंची दिलेली आहे किती? 15 सेमी. बी बरोबर काय दिलेलं आहे? पाया दिलेला आहे 20 सेमी. मग त्रिकोण क्षेत्रफळ सूत्र काय मित्रांनो? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया म्हणजे किती? बी गुणिले उंची ए. बरोबर काय करू आपण? याच्यामध्ये किमती ठेवूया. 1/2 गुणिले बी किती आहे? 20 आहे, गुणिले उंची किती आहे? 15 आहे. बेके बे बेबजे 10. राहिलं काय? 10 गुणिले 15 बरोबर 150 सेंटीमीटर वर्ग इतकं त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 79, प्रश्नचिन्हात जागी कोणती संख्या येईल? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, 6 12 36 प्रश्नचिन्ह. काय आलं? 6 गुणिले 2 12, 12 गुणिले 3 36, 36 गुणिले 4 किती येतं? 36 दुणे 72 आणि 72 दुणे 144, म्हणजेच या ठिकाणी 144 येईल. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. काय करायचं? प्रत्येक वेळी पुढच्या संख्येनं गुणायचं आहे. 6ला 2 न गुणलं, 12ला 3 न, 36ला 4 न, त्यानंतर 144ला 5 न गुणल्यावर त्याच्या पुढची संख्या मिळेल. प्रश्न क्रमांक 80, एका त्रिकोणातील कोणांची मापे 3 4 5 आहेत, तर सर्वात लहान कमी कोण किती अंशाचा असेल? आता मित्रांनो, या ठिकाणी गुणोत्तर काय दिलेलं आहे? 3 4 5. ठीक आहे, यांची बेरीज किती झाली? 3 4 7 आणि 5 12. ठीक आहे, आणि मित्रांनो, त्रिकोणातील सर्व कोणांची बेरीज एकूण किती असते? त्रिकोणातील तिन्ही कोणांची मिळून एकूण बेरीज असते 180. ठीक आहे, 180. तर मित्रांनो, या ठिकाणी काय करूया? हे काय झाले? 12 युनिट झाले. हे 12 युनिट या ठिकाणी आले. मग मित्रांनो, आता एका युनिटची किंमत कशी काढणार आहे आपण? 180 भागिले 12, म्हणजे एका युनिटची किंमत मिळेल 12 × 12, 12 × 12. ठीक आहे, राहिले किती? 6 आणि 12 × 5 = 60, म्हणजे एका युनिटची किंमत किती झाली? 15. मग या ठिकाणी सर्वात लहान कोण किती अंशाचा विचारलेला आहे? म्हणजे या ठिकाणी 3 हा कोण किती अंशाचा विचारलेला आहे, म्हणून या ठिकाणी हा 15 ने या 3 ला गुणलं, किती झालं? 15 त्रिक 45. सर्वात लहान कोण? 45 अंशाचा. त्यानंतर दुसरा कोण कितीचा आहे? 15 गुणिले 4 किती? 15 चौक 60. आणि तिसरा कोण कितीचा आहे? 15 गुणिले 5 75. असे 3 कोण आहेत? सर्वात मोठा 75 अंश आहे आणि सर्वात लहान 45 अंश आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 81,
एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% घटते. 2023 मध्ये त्या शहराची लोकसंख्या 5,000 असेल तर 2025 मध्ये लोकसंख्या अंदाजे किती असेल? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, सरळ व्याजा सूत्र वापरायचं आपल्याला. या ठिकाणी दिलेलं वेगळं आहे पण आपल्याला सरळ व्याज सूत्र काढून आपल्याला उत्तर मिळेल. काय असतं? मदक भागिले 100. या ठिकाणी मुद्दला म्हणून आपण 5,000 समजूया, गुणिले किती आहे दर? 5% घट होते, गुणिले किती वर्ष आहेत? 2025 आणि 2023 म्हणजे 2 वर्ष आहेत, भागिले 100 केलं. मग शून्याला शून्य गेलेले आहेत. 50 गुणिले 5 गुणिले 2 किती येईल? 50 दुने 100, 100 पाचा 500 म्हणजे एकूण लोकसंख्येमध्ये 500 इतकी घट होईल. म्हणजेच आधी लोकसंख्या किती होती? 5,000 होती. 5,000 मधून 500 गेले, किती राहिले? 4,500. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 82. एका सेकंदाला 20 मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग काढा. आता मित्रांनो या ठिकाणी स्पीड काय दिलेलं आहे? 20 मीटर पर सेकंद दिलेला आहे. आता याला किलोमीटर पर आवर मध्ये काढायचं. काय करायला लागेल आपल्याला? या 20 ला 18 छेद 5 न गुणायचं. ठीक आहे. मग या ठिकाणी काय होतंय? 5 × 5 आणि 5 × 20, 4 × 18 बरोबर 72 किलोमीटर प्रति तास इतका आपला काय असेल? वेग असेल. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. आता मित्रांनो या ठिकाणी उलट करून पाहूया. जर आपल्याला काय दिलं? 72 किलोमीटर प्रति तास वेग आहे, त्याला मीटर पर सेकंद मध्ये करायचं. तर काय करायला लागेल? 72 ला 518 न गुणलं पाहिजे. 72 गुणिले 518 बरोबर 18 × 18, 18 चौक 72 आणि 5 गुणिले 4 बरोबर 20 मीटर पर सेकंद असा वेग असेल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं? जेव्हा आपण मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर सेकंद करायचं आहे तेव्हा 1805 न गुणायचं, आणि जेव्हा किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद करायचं तेव्हा 518 न गुणायचं. प्रश्न क्रमांक 83. आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 8:2 आहे. दोघींच्या वयाची बेरीज 50 आहे, तर आईचे वय किती असेल? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, बेरीज किती आहे? 50 आहे. युनिट किती आहेत? 8 आणि 2 10 युनिट आहेत. म्हणजेच एक युनिट कितीचा असेल? 50/10 कितीचा? 5 युनिट आहे. मग मित्रांनो आता या 5 काय करायचं? आईचं वय काढायचं असेल तर 8 ला गुणायचं, मुलीचं वय काढायचं असेल तर 2 न गुणायचं. म्हणजे या ठिकाणी आईचं वय विचारलेलं आपण काय करायचं? 5 × 8 बरोबर 40 आणि मुलीचं वय काढायचं असेल तर 5 × 2 बरोबर 10. यांची बेरीज किती झाली? 50 झाली. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? आईचं वय किती आहे? 40 आहे. ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. मुलीचं विचारलं तर 10 वर्ष. प्रश्न क्रमांक 84. दोन संख्यांची बेरीज 18 आहे व गुणाकार 32 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या? आता मित्रांनो बेरीज किती? 18 आहे. या ठिकाणी पहा 12 × 6 = 18, 15 × 3 = 18 आणि 16 × 2 = 18. मग या ठिकाणी काय करायचं आहे? त्याचा गुणाकार 32 आला पाहिजे. 12 × 6 12 संग 72, 15 × 3 45 आणि 16 दुने 32. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. बेरीज 18 आणि गुणाकार 32. प्रश्न क्रमांक 85. एका चौरस मैदानाचे क्षेत्रफळ 1296 चौरस मीटर आहे, तर त्याची बाजू किती मीटरची असेल? आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहित असलं पाहिजे. काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. ठीक आहे. मग मित्रांनो या ठिकाणी बाजू बरोबर काय असणार आहे? बाजू बरोबर वर्गमुळात चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच 1296. आता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय करायचं? सोपं करायचं. 1296चं वर्गमूळ काढायचं आहे. मग या ठिकाणी आता याचं वर्गमूळ कसं काढणार आहे? यापैकी प्रत्येक संख्याचा एक स्वतःशी गुणाकार करून पाहिलं तर आपल्याला उत्तर मिळेल 36 × 36 1296 येते का पाहायचं. 16 × 16 1296 येते का पाहायचं. 34 × 34 1296 येते का पाहायचं. 15 × 15 1296 येते का ते पाहायचं. ठीक आहे. मग मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेलच. परंतु दुसरी पद्धत सांगतो. काय असेल? आपल्याला 1 ते 10 वर्ग माहित असले पाहिजेत. 1 ते 10 वर्ग माहित असले की काय करायचं आपल्याला? या ठिकाणी याच्या एकस्थानी कोणती संख्या आहे? 6 आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं? कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 1 ते 10 मधील अशी कोणती संख्या आहे ज्याचा वर्ग केल्यानंतर एकस्थानी 6 येतं? मग या ठिकाणी काय येतं? जर 4चा वर्ग केला तर 16 येतो, एकस्थानी 6 असतं, आणि 6चा वर्ग केला तर 36 येतं, एकस्थानी 6 असतं. म्हणजे 4 आणि 6 केलं. मग या ठिकाणी 4 आणि 6 पैकी संख्या असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी या संख्येचे काय करायचे? 2 गट पाडायचे. काय गट येतील? 1296. त्या ठिकाणी 96चा एक गट येईल. या 96 साठी काय केलं आपण? 4 किंवा 6 लिहून ठेवलं. ठीक आहे.
मग आता या ठिकाणी 12, आता 12पेक्षा लहान अशी कोणती संख्या आहे जी पूर्ण वर्ग संख्या आहे ते पाहायचं. मग मित्रांनो कोणती संख्या असेल, मित्रांनो 9 आहे. ठीक आहे, 9 कितीचा वर्ग आहे, 3 चा वर्ग आहे. मग मित्रांनो या दोन्हीची वजाबाकी किती आली, 12 + 9 = 3. तर मित्रांनो ही वजाबाकी आहे ती 3 पेक्षा कमी आली असती तर या ठिकाणी 4 घेतला असता, परंतु 3 आहे किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी 6 घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी कोणती संख्या असेल, 9चं वर्गमूळ 3 आणि यापैकी मोठी संख्या कोणती आहे, 6 आहे, म्हणजे 36. 1296 हा कितीचा वर्ग आहे, 36चा वर्ग आहे. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 86, 9/11 अधिक 12/11 अधिक 1/11 बरोबर 66 भागिले 33 बरोबर किती. या ठिकाणी पहा मांडून घ्या. 9/11 अधिक 12/11 अधिक 1/11 अधिक 66/33. या ठिकाणी काय होते पहा मित्रांनो, तिन्ही छेद समान आहे, यांची बेरीज सहज होऊन जाईल. काय ते बेरीज, 12 × 9 = 21 आणि 1 = 22. 22/11 अधिक 66/33. तर भाग होते का पहा, 11 × 1 = 11, 22, 33 × 1 = 33, 33 × 2 = 66, म्हणजे 2 + 2 = 4. म्हणजे आता उत्तर किती असणार आहे, 4 असणार आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 87, 25 ही संख्या 0.5 च्या किती पट आहे. मित्रांनो या ठिकाणी काय करायचं, या 25 ला या 0.5 न भागायचं. बरोबर किती येणार आहे, 5 × 5 = 5 × 5 = 25, 5 आलं. आणि मित्रांनो या पॉईंट साठी 1 0 घेतला म्हणजे किती पट आलं, 50 पट आलं. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 88, वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळात 16 अधिक वर्गमुळात 81. हे सोडवायचं कसं करायचं मित्रांनो, सुरुवातीला सर्वात आतचं वर्गमूळ, आतलं जे संख्या आहे त्याचं वर्गमूळ, त्याच्यानंतर बेरीज यांचं वर्गमूळ, त्याच्यानंतर बेरीज आणि यांचं वर्गमूळ असं काढायला लागेल. म्हणजे या ठिकाणी पहा 81चं वर्गमूळ किती आहे, 9 आहे. 9 अधिक 16 किती, 25. मग 25चं वर्गमूळ किती आलं, 5 आलं. 5 अधिक 4 किती झालं, 9 झालं. मग 9चं वर्गमूळ 3 आलं. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. या ठिकाणी काय केलं, सुरुवातीला 81चं वर्गमूळ काढलं, किती आलं, 9 आलं. 9 किती मध्ये मिळालं, 16 मध्ये मिळवलं. म्हणजे या ठिकाणी या वर्गमूळ चिन्हामध्ये किती संख्या आली, 16 अधिक 9 25 आली. त्यांचं वर्गमूळ किती आलं, 5 आलं. मग या ठिकाणी ते 5 आहे ते 4 मध्ये मिळवलं, किती झालं, 9 झालं. मग ते कशामध्ये आलं, 9 आलं या वर्गमूळ चिन्हामध्ये. मग 9चं वर्गमूळ किती, 3. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 89, x आणि y समचलनात आहेत. जेव्हा x 0.25 असतो तेव्हा y 2.5 असतो. तर x बरोबर 0.16 असेल तेव्हा y किती असेल. मित्रांनो बरोबर आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे, 0.25 चा एक पॉईंट इकडे सरकवला. त्याचप्रमाणे आपण काय करूया, 0.16 मधला एक पॉईंट इकडे सरकूया, म्हणजे 1.6 आपलं उत्तर येईल. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. मित्रांनो प्रश्नपत्रिका सोपी असली तरी ही गडचिरोली 2021 साठी आहे अशी विचारलेली आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला गडचिरोली किंवा इतर जिल्ह्यांना कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील याची माहिती नक्की मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 91, ताशी 48 किमी वेगाने जाणारी गाडी 72 किलोमीटर अंतर किती वेळात जाऊ शकेल. आता मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला टाइम काढायचा आहे. मग मित्रांनो या ठिकाणी काय करूया, आपण एक फॉर्म्युला वापरूया, स्पीडचा फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग जर आपल्याला टाइम करायचं तर काय लागेल, टाइम इकडे येईल आणि स्पीड इकडे येईल. म्हणजेच टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. म्हणजेच किती, 72 भागिले 48. आता या ठिकाणी हे सोडवा, काय मिळतंय, 12 ने भाग जातोय, 12 × 12 12 त्रिक 12 चौक 48 आणि 12 संग 72 म्हणजेच 604. ठीक आहे, हे सोडवा, 4 × 4 राहिले किती, 2 आणि 4 × 24 म्हणजे 1.5 तास लागतील. म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं उत्तर असणार आहे. काय आपलं उत्तर आहे, 48 किमी वेगाने, 48 किमी प्रति तास वेगाने 72 किलोमीटर अंतर ओलांडायला 1.5 तास लागेल. प्रश्न क्रमांक 92, 4 बिस्किटचे पुढे 14 रुपये, तर एक डझन बिस्किटाच्या पुढे किती रुपयाला पडतील. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, एका बिस्किटाची किंमत काढूया. एका बिस्किट पुढ्याची किंमत काढायची तर काय करायला लागेल, 14 भागिले 4 करायचं. किती आलं, 4 × 4 4 त्रिकोण 12 राहिले किती, 2 आणि 4 × 25. ठीक आहे, म्हणजे एका बिस्किट पुढ्याची किंमत 3.5 आणि मग एका डझनामध्ये किती असतं, 12. 3.5 गुणिले 12 बरोबर किती, 12 × 5 = 60, हातचा आला 6, 12 त्रिक 36 आणि 6 42. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल.
प्रश्न क्रमांक 93, पुढीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? आता या ठिकाणी पहा, -3 - 1 बरोबर काय येणार आहे? वजा वजा अधिक होईल आणि 3/1 बरोबर 3 येईल. चुकलेला आहे. -3 - 1 किती येणार आहे? -3 - 1 -1 येईल. मग नंतर 4/8 बरोबर काय येणार आहे? 4 दुने 8, 4 चौक 16 आणि 8 चौक 32. म्हणजे या ठिकाणी ही जोडी बरोबर आलेली आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी डी पहा, 5/2 बरोबर किती येईल? 5 7 35 आणि 35/14, 7 दुने 14 यायला पाहिजे होतं, परंतु 5 दुने 10 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हे जोडी देखील चुकलेले आहे. प्रश्न क्रमांक 94, जर 25 मार्च 2023 रोजी शनिवार आहे, तर 7 एप्रिल 2024 रोजी कोणता वार असेल? आणि या ठिकाणी आपल्याला प्रत्येक महिन्यातले वार आपल्याला माहित असले पाहिजेत. प्रत्येक महिन्यामध्ये किती वार आहेत? मग या ठिकाणी काय करायचं? मार्च महिना आहे. मार्च महिन्यामध्ये सुरुवातीला 2023 मध्ये किती वार राहिलेले आहेत? 25 तारखेपासून 31 तारखेपर्यंत 6 दिवस, अधिक एप्रिलमध्ये 30 दिवस, मे मध्ये 31 दिवस, जून मध्ये 30 दिवस, जुलै मध्ये 31 दिवस, ऑगस्ट मध्ये 31 दिवस, सप्टेंबर मध्ये 30 दिवस, नंतर ऑक्टोबर मध्ये 31 दिवस, नोव्हेंबर मध्ये 30 दिवस आणि डिसेंबर मध्ये 31 दिवस. ठीक आहे. त्यानंतर जानेवारी मध्ये 31 दिवस, त्यानंतर फेब्रुवारी मध्ये 29. या ठिकाणी 2024 लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी मध्ये 29 दिवस. परत मार्च मध्ये किती? 31 दिवस आणि एप्रिल मधले 7 दिवस. ठीक आहे. याप्रमाणे एकूण बेरीज असेल. किती बेरीज होईल या सर्वांची? किती बेरीज होते? 378 बेरीज होते. मग मित्रांनो याला कितीने भाग घालवायचा? 7 ने भाग घालवायचा. ठीक आहे. 378 भागिले 7 काय होतंय? 7 5 35, राहिलं किती? 2, 7 चौक 28, 54 ने पूर्ण भाग जातोय. म्हणजे या ठिकाणी जी सुरुवात होईल ती शनिवार नंतरच्या वारानं होईल. शनिवार नंतर कोणता वार असतो? रविवार असतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? 7 एप्रिलला कोणता वार असेल? रविवार असेल. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 95, 8:10 घड्याळाच्या 2 काट्यात किती अंशाचा कोन येईल? मित्रांनो आता या ठिकाणी मगासारखंच काय करायचं आहे? तास काट्याला कितीनं गुणिले 30 आणि मिनिट काट्याला गुणिले 11/2 न गुणायचं आहे. ठीक आहे. मग काय येईल? 8 वाजता म्हणजे 8 वर तास काटा 8 वर आहे, गुणिले 30 वजा मिनिट काटा किती वर आहे? 10 वर आहे, गुणिले 11/2, बेके बे 2 10 म्हणजेच 55. 8 त्रिक 24, 240 वजा 55 बरोबर किती? 10 तून 5 गेलं 5, 13 तून 5 गेलं 8 आणि 2 1 गेला 1 म्हणजे 185. आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी 185. 8:10 घड्याळामध्ये 185 अंशाचा कोन असेल. प्रश्न क्रमांक 96, संगीता आणि सुमित्रा यांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्षे जास्त आहे. 20 वर्षांनी संगीता आणि सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, संगीता आणि सुमित्रा यांच्या वयाची बेरीज किती आहे? 50 वर्ष आहे. ठीक आहे. संगीताचं वय आहे सुमित्रापेक्षा 10 वर्ष जास्त आहे. तर संगीता आणि सुमित्रा यांचं 20 वर्षानंतरचं गुणोत्तर काय असेल? आता या ठिकाणी पहा, 50ची अशी फोड करायची ज्यामध्ये 10चं अंतर असेल. किती होईल? 30 आणि 20. म्हणजे या ठिकाणी संगीताचं वय किती आहे? 30 वर्ष आणि सुमित्राचं वय किती आहे? 20 वर्ष असं मानूया. मग आता 20 वर्षानंतर याचं गुणोत्तर काय होईल? 30 अधिक 20 आणि 20 अधिक 20 किती? 50 आणि 40. ठीक आहे. मग याचं गुणोत्तर काय येतं? 0 0 गेले 5 4 हे गुणोत्तर येतं. म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 97,
सुधीर, सुधाकर, साधन आणि समीर यांचे वय अनुक्रमे 10, 15, 18, 25 आहे. तर त्यांचे सरासरी वय किती? आता मित्रांनो, लिहिताना अनुक्रमे वगैरे लिहिलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी काही विचार करायचं नाही. 10, 15, 18, 25 बेरीज करायची, भागिले 4 करायचं. किती आलं? 10, 15, 25, 25, 25, 50, 18, 68. ठीक आहे, 68 भागिले 4 किती आलं? 4 1 4 2 आणि 7 चौक 28, म्हणजेच ऑप्शन डी 14 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 98, 21, 15, 40 यांचा मसावी काढा. आता मित्रांनो, पर्यायामध्ये डायरेक्ट आपण पाहायचं आहे, यापैकी कोणती लहानात लहान संख्या आहे ज्याने या तिन्ही संख्यांना भाग जातोय? 3 21 जातोय, 7 21, 3 15 जातोय, 5 15 आणि 40 जातोय का? 40 जात नाहीये, म्हणजे या ठिकाणी 3 तर नाहीये. मग या ठिकाणी त्यानंतर 1 पहा, 1 न जातोय सर्वांना, म्हणजे 1 ही त्यांचा मसावी असणार आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर, ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 99, 0.5 गुणिले 0.05 गुणिले 0.5 बरोबर किती? आता मित्रांनो, सुरुवातीला 0.5 आणि 0.5 चा गुणाकार करूया. किती होतो? 2.5. 0.5 गुणिले 0.5 बरोबर 2.5 गुणिले 0.05 येईल. काय करायचं मग आता? यानं याला गुणायचं, 5 5 25, 5 5 25, हातचा आला 2, 5 2 10 2 12, 125 आलं. आणि या ठिकाणी हा 0 आणि हा पॉईंट या ठिकाणी येईल, 0 आणि पॉईंट, म्हणजेच 0.0125 हे आपलं उत्तर असणार आहे, म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 100, 7 गुणिले 8 अधिक 4 गुणिले 9 अधिक 5 गुणिले 6 बरोबर किती? आता मित्रांनो, यासाठी बेसिक प्रश्न आहे हा. या ठिकाणी काय माहित असायला पाहिजे? बॉडमॉसचा नियम माहित असायला पाहिजे. काय बॉडमॉसचा नियम? सुरुवातीला काय करायचं? भागाकार, त्यानंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. भागू बेव असं करायचं आहे. मग या ठिकाणी आधी सुरुवातीला कंस असेल तर काय करायचं? कंस घ्यायचा. कंचे भागू बेव हे लक्षात ठेवायचं आपल्याला. काय लक्षात ठेवायचं आहे? कंचे भागू बेव, कंस असेल, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी या क्रमाने करायचं आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला काय दिलेलं? गुणाकार आहेत, 3 गुणाकार आहेत, ते करा. 7 56 अधिक 4 9 36 अधिक 5 31, बेरीज किती आली? 56 अधिक 36 अधिक 30 बरोबर किती? 6 6 12, चला 1 5 1 6, 7 3 9 3 12, 122, म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. आज आपण काय पाहिली? 2021 ची गडचिरोलीची प्रश्नपत्रिका पाहिली. आणि का पाहिली? तर आपल्याला इतर जिल्ह्यांचा काय अभ्यास करायचा आहे, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या प्रकारची काठिण्य पातळी असू शकते याविषयी माहिती आपल्याला या व्हिडिओमधून मिळाली. तर मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती समजली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी, पोलीस भरती आणि एमपीएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.